कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे टॉरंट कंपनीचा साई डोंगर 3000 मेगावॉट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे। तब्बल 13,000 कोटी रुपयांचा खर्च आणि 233 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी गाठण्यात येणार आहे। प्रकल्प अद्याप चौकशी आणि पर्यावरणीय सुनावणीच्या टप्प्यात असताना कंपनीकडून थेट वनविभागाच्या जागेत बेकायदेशीर काम सुरू असल्याचं उघड झालंय। ग्रामस्थांच्या निदर्शनात आलंय की कंपनीच्या कामगारांनी वनविभागाच्या जमिनीवर तंबू ठोकून तळ ठोकलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। यात वनक्षेत्रात बेकायदेशीर तंबू ठोकलेले स्पष्ट दिसत असून कामगार तेथे राहत आहेत, त्यामुळे कायदे केवळ सामान्य नागरिकांसाठीच आहेत का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत। याहून गंभीर म्हणजे दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लहान चिमुरड्यांना काम करताना स्पष्ट दिसतंय। शाळेत जाण्याच्या वयात या मुलांना दगड उचलणं, सामान वाहून नेणं अशा कामात राबवलं जातंय। बालकामगार कायद्यानं गुन्हा असताना खुलेआम हा प्रकार घडत असून प्रशासन डोळेझाक का करते, असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। सदर प्रकरण व्हायरल झाल्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी पाहणीसाठी घटनास्थळी पोहोचले, मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार घटना घडल्यानंतरच वनविभाग हलतो। शिवाय याच डोंगर जंगल भागात आणखी काही बेकायदेशीर तंबू ठोकण्यात आलेले असून प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय। मी पोटालपाली ग्रामपंचायत तक्तामुक्ती अध्यक्ष सुरेश वालकू मस्ते बोलतोय की मी ह्या 5 गावांचा विकास बघतो। 5 गाव मला तंटमुक्ती म्हणून मला आज 10 वर्ष मला निवडून दिलेलं आहे, तर त्याबद्दल हे विद्युत प्रभाव होत आहे, तर त्याची कुठली परमिशन न घेता ह्या जंगलामध्ये हे राहतात। उद्या काय हानीबानी काय झाली काय झाला तर मला तंटमुक्तीवाल्याला विचारतील का तू कळवलं नाही का, हा माणूस इतर जंगलामध्ये फॉरेस्ट खात्यामध्ये राहतोय, याची सरकारने नोंद घ्या। तंबू मांडून इथं बसलेला आहे। आज जवळजवळ बरीच 2 महिने झाले या गोष्टीला। वन क्षेत्रामध्ये फॉरेस्टमध्ये राहतोय, एकटाच राहतोय, त्याच्यावर मशिनरी पण आहेत, बाकी त्याच्यावर साहित्य आहे। तुमचं नाव काय? यशपाल सिंह। हाँ, यशपाल सिंह सुदर्शन कंपनी। हाँ, किधर से आए तुम? यूपी में हमारी कंपनी में काम करते हैं। पंजाब की कंपनी है हमारी, रोपड़ पंजाब की कंपनी, सुदर्शन रेवल सिंह। टोरेंट कंपनी से हमारी कंपनी ने शायद काम लिया होगा, उसका नहीं मालूम। हम तो सुदर्शन रेवल सिंह कंपनी से हैं। आपका बॉस कौन है? हमारे दीपक सूद नाम है मेरे बॉस का। दीपक सूद रोपड़ पंजाब में रहते हैं। कब से रहते हैं? दोगे? मैं इधर अकेला ही हूँ, हमारे बंदे आने वाले हैं। अभी हमारी मशीनें ऊपर रखी हुई हैं। 5 है का 2 है? एक मशीन है हमारी ऊपर एक मशीन आहे। परवानगी नसताना एक मशीन ऊपर नेले आणि तिथं ज्या वेळेला मशीन कसली आहे? मशीन वो टेस्टिंग के लिए है, पहाड़ की मजबूती टेस्ट करने के लिए, और नीचे से सैंपल निकाल के हम। जोर से बोलो जरा। ज्या वेळेला गौरकामतला मीटिंग झाली ड्रिल मशीन, त्यावेळेला बोलतं आम्हाला परवानगी घ्यायची, परवानगी घेतली नसताना त्याही मशिनरी वर नेल्यात। ते तिथे पण मी बोलून दाखवलं होतं। बघा भावांनो, हा माणूस इथं राहतो, समझ गया ना तभी। रात्रंदिवस इथं राहतो, जंगलात वन खात्यामध्ये राहतो। वन खात्याला माहित आहे का नाही काय माहित नाही आम्हाला बी। त्यानंतर हा माणूस इथं राहून सगळं जेवण बनवतो, इथंच खातो राहतो, आणि त्यानंतर याच्या दारूच्या बॉटल बघा किती पडलेल्या आहेत। ते बघ बॉटल दारू, हा रोज रात्री दिवसा दारू पिऊन असं नशेमध्ये असतो। त्यानंतर इथं आदिवासी वस्ती आहे, त्यानंतर या लोकांनी काही त्यांच्याबरोबर दगाबाजी केली तर त्याला कोण जबाबदार? ते सगळं मोडून गेले, साहित्य पण त्यांना हलवायला सांगलाय। तो जो आरोपी आहे तो आता पुढे गेला, सध्या फरारी आहे। हे आदिवासी यांना साहित्य इथून हलवायला सांगलाय, तर फॉरेस्टवाले पण इथे येऊन गेले, मला घेऊन इथे प्रत्यक्ष आले आणि हे सगळं करून टाकले, लावून टाकली। या फक्त तंटमुक्ती सुरेश वालकू मस्ते आभारी आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।